पण अशा परिस्थितीमध्ये खेड SEZमध्ये एअरपोर्ट व्हावा की ज्याचा फायदा त्या परिसरामधील उद्योगाला होईल. खेड SEZमध्येच एअरपोर्ट व्हावा ही आमची मागणी आहे. पुणे नाशिक रेल्वेचा असेल, पुणे नाशिक रेल्वे हा माझ्या दृष्टीने आपल्या ह्या परिसरासाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये अत्याधुनिक हायस्पीड तंत्रज्ञानावर आधारित रेल्वेचा प्रकल्प आपल्याकडे साकारतोय. हा जवळजवळ 7,500 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. पण बैलगाडा शर्यतीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत झगडणार हा तुमचाच खासदार आहे. तुम्ही सगळे बैलगाडा चालू करणार ते आम्हीच करणार आहोत, बाकी कोणाचं काम नाही. मी आपल्या गावातून सांगतो. या रस्त्याच्या खेड सिन्नरच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली ही फक्त या सरकारच्या काळामध्ये, आणि जवळजवळ काम पूर्ण होत आलंय सुद्धा हे सुद्धा ह्या सरकारच्या काळामध्ये. जे काही अपूर्ण आहे तेच मी केलंय, आम्हीच केलेलं आहे ते. आणि मी आपल्याला आवर्जून सांगेन की नारायणगावच्या बायपासचं काम, नारायणगावचा बायपास येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये चालू होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आशीर्वाद आणि म्हणजे सर्वाधिक जास्त प्रश्न लोकसभेमध्ये विचारण्याचा विक्रम मी या मतदारसंघातून केला.